नमस्कार. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत, आपण याआधी जो बघितला होता तो चेन स्टिच बघितला होता. तर आज आपण बीड वर्क बघणार आहोत. तर बीड वर्कसाठी लागणारं बीड जे आहेत तर ते आणि त्यानंतर आपण जी प्रॅक्टिस करणार आहे बीड वर्कमध्ये, तर त्याच्यासाठीचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चेन स्टिचमध्ये जे काही स्लीव्ज असतात तर त्याच्यावरती चेन स्टिचमध्येच तुम्ही बीड्स कसे इन्सर्ट करू शकता आणि त्याचबरोबर तुमची बीड्स जसं की त्याच्यामध्ये इन्सर्ट करण्याचं जी काही निडल असेल 14 नंबर निडलच आपण इथे यूज करणार आहे, कारण आपण बिगिनर आहात बरोबर. तर त्यासाठी आपण इथे 14 नंबरच्या जी काही आपली निडल आहे तर त्याच निडलचा यूज करून इथे आपण आपला जो काही प्रॅक्टिस आहे तर ती आपण सुरुवात करणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता की इथे दोन प्रकारचे बीड्स अवेलेबल आहेत, जे की आपण रेग्युलर जे काही ब्लाऊज असतात आपले तर त्यामध्ये हे आपण बीड यूज करतो, जे की A1 स्टार या कंपनीचे आहेत. आणि त्यानंतर इथे जे काही हे जे बीड आहेत तर ते ह्याचे जे होल आहेत तर ते तुम्ही बघू शकता की एकदम छोटे छोटेसे होल आहेत बरोबर, कारण ह्याची फिनिशिंग एकदम सुंदर दिसते. पण जर का हे तुम्हाला ऑफलाईन अवेलेबल होतात, पण तेच जर का तुम्ही जर का ऑनलाईनचा जर विचार केला तर ऑनलाईनमध्ये आणि बिगिनर्ससाठीचे जे काही बीड्स आहेत तर ते आपण हे यूज करतो. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता तर जेव्हा निडलमधून तुमच्या बीड निघत नाही तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपल्याला जमणार नाही किंवा मग हे खूप इरिटेटिंग होतं. तर त्यापेक्षा जर का तुम्ही ह्या प्रकारचे जर बीड यूज केलेत, म्हणजेच की ज्याला मोठं होल आहे, तुम्ही बघू शकता की इथे जे काही आपले जे रेग्युलर बीड्स आहेत म्हणजे A1 स्टारचे जे काही बीड्स आहेत तर हे काळेसुद्धा पडत नाहीत. आणि त्याबरोबर हे जे बीड्स आहेत तर हे पांढरे पडतात, काळे नाहीत पडत पण पांढरे पडतात ज्यावेळेस तुम्ही एखादा ब्लाऊजवरती वर्क करता. आणि ते जेव्हा ब्लाऊज तुम्ही वॉश करता तर त्यावेळेस हे जे काही बीड आहेत तर हे व्हाईट पडणार, म्हणजे पांढरे पडणार. तर त्यापेक्षा जर का तुम्ही जर का प्रॅक्टिससाठी तुम्ही ॲज अ बिगिनर म्हणून हे यूज करू शकता. हे नक्कीच तुम्हाला चांगले फायदेशीर ठरतात प्रॅक्टिसच्या वेळेस. आणि हे स्वस्तही पडतात ऑनलाईनमध्ये. हे मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहेत किंवा ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहेत. पण हे जे आहेत हे तुम्हाला ऑफलाईनमध्ये माळीमध्ये मिळतात, म्हणजेच की ₹50 बंच अशा पद्धतीने तुम्हाला ते मिळतात. आणि जर का तुम्हाला तोळ्यावरती वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला होलसेल मार्केट म्हणजेच की रविवार पेठमध्ये तुम्हाला जे काही बंचचे जे काही होलसेलमध्ये सुद्धा मिळून जातात तुम्हाला. त्याचं जे काही फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येते. तुम्हाला दोन्हीचे मी इथं शिकवताना दोन्हीचे पण दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पण इन्सर्ट करू शकता आणि दोन्हीची फिनिशिंग कशी येते ते. आता हे जे काही आहेत तर हे ॲज अ बिगिनर म्हणून यूज करण्यासाठी खूप चांगले आहेत, स्वस्त पण मिळतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा शिकायचं असतं त्यावेळेस तुम्हाला मटेरियलवरती जास्त खर्च होऊ नये, तर यासाठी तुम्ही नक्कीच हे यूज करा. आणि तुम्हाला लवकरात लवकर जेव्हा तुमची निडल आहे तर त्या निडलमधून, म्हणजेच की ही 14 नंबरची, आता सुरुवातीला आपण ही 14 नंबरची जी काही टुलिप कंपनीची निडल तर तीच यूज करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इन्सर्ट करायला एकदम सोपे जातात. हे बघा, इन्सर्ट करायला एकदम सोपे जातात. आणि जेव्हा हात यूज करता त्यावेळेस कंपल्सरी तुम्हाला हात अशा पद्धतीने पकडायचा आहे, खालचं बोट जे आहे ते असंच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा बीड पकडता तर ते ह्या बोटामध्ये बीड पकडायचे आणि आपली जी काही सुई आहे ते अशा पद्धतीने पकडायची बरोबर. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा हात जो आहे तो खाली टेकला पाहिजे, त्यानंतर बीडवरती उचलायचा. पण हा जो हात आहे तो हा असाच ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला जे काही बीड आहेत तर ते इन्सर्ट करायला सुद्धा सोपे जातं. तर अशा पद्धतीने आपण हे बघितलं की बीड कसं, सुई कशी पकडायची, निडल कशी पकडायची, त्याचबरोबर बीड कसे इन्सर्ट करायचे. आता त्यानंतर आपण इथे दोन प्रकारे बीड वर्कसाठी तुम्ही दोन प्रकारे इथे धागे यूज करू शकता. जसा की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितला होता दयालजीचा, जो की 423 आहे. तर त्याच्यामध्ये बेनिफिट हा आहे की बीड वर्क करताना हा सुद्धा धागा तुटत नाही, कारण ह्याच्यामध्ये नायलॉन आहे. तर हा सुद्धा धागा तुमचा तुटणार नाही. पण जर का तुम्हाला फिनिशिंगमध्ये जर का गोल्डन कलर दिसून नाही द्यायचा आहे तुमच्या ब्लाऊज वर्क करताना क्लायंटचं, तर त्यावेळेस तुम्ही इथे जे काही तंगूस आहे, हे जे तंगूस आहे तर हे फ्लेमिंगो कंपनीचं आहे किंवा तुम्ही अदरसुद्धा कोणत्याही कंपनीचं यूज करू शकता. तर हे एकदम पातळमध्ये आहे बघा, तुम्ही बघू शकता की एकदम असं पातळमध्ये की ते ट्रान्सपरंट आहे, दिसतसुद्धा नाही. म्हणजे तुम्ही कोणत्याही कलरचा जेव्हा ब्लाऊज यूज करता, ब्लाऊज पीस जेव्हा वापरता, तर त्यावेळेस गोल्डन वर्क असो तुमचं किंवा सिल्वर वर्क असो किंवा अदर कोणतंही सिल्क थ्रेडचं असो, तर तुम्हाला हे सोपं जातं आणि याच्यामध्ये अजिबातही इरिटेटिंग होत नाही. आणि त्याचबरोबर कुठेही धागा तुटण्याचे चान्सेस 0 असतात. तर त्यामुळे तुम्ही बीडवर्कसाठी जर का ब्लाऊजवरती करत असाल तर तंगूसुद्धा यूज करू शकता किंवा आपला जो काही गोल्डन थ्रेड आहे म्हणजेच की आपला दयालजीचा, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता की आता हे आपलं जे काही, तर मी आत्ता इथे यूज करताना गोल्डनचा जो काही आपला थ्रेड आहे तर तोच यूज करणार आहे. तर त्यासाठी आता आपण सुरुवात करूया.
तर आता आपण जसं की गाठ वगैरे बांधायची तर आपल्याला कळालीच आहे. आय होप सो की तुम्ही प्रॅक्टिससुद्धा सुरू केलेली असेल. विदाऊट स्टँड असो किंवा विदाऊट स्टँडचासुद्धा आपण यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचबरोबर स्टँड कसं असतं त्याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तर पहिला आणि दुसरा दिवस जो आहे तो आपण नक्की बघा. हा आपला तिसरा दिवस आहे, ज्याच्यामध्ये आपण इथे बीड वर्क करणार आहे. तर बीड वर्कची सुरुवात जी असेल ती आज फक्त आपण लाईनिंगमध्ये करणार आहे. तर त्याच्यासाठी इथे अशी जी लाईन आहे त्याच्यामध्येच आपण बीड वर्क करून बघणार आहे. म्हणजे चेन स्टिचमध्ये तुम्ही लाईनिंग कशी करू शकता याचा आपण व्हिडिओ बघणार आहे. तर इथे जसं की स्लीव्जवरती डिझाईन्स वगैरे असतात, ज्याचे फोटोसुद्धा मी तुम्हाला इन्सर्ट करेन याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवले जातील, म्हणजे एंडिंगलासुद्धा असतील. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला जे काही मटेरियल आहे तर ते मी जे सांगितलं आहे ते मटेरियल तुम्हाला ऑनलाईनमध्ये सुद्धा आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावर जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण बघूयात की सुरुवात कशी करायची. तर त्यासाठी आपण जी काही नीडल आहे तर ती नीडल आपण जशी सांगितली तशा पद्धतीने आधी आपण चेन स्टिच सुरू करणार आहे. तर इथे चेन स्टिच आपण सुरू करताना जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण चेन स्टिच कशा पद्धतीने घेतो, नॉट कशी बांधतो, त्यानंतर आता पुढची प्रोसिजर करणार आहे आपण. तर याच्यासाठीची जी काही चेन आहे ती एकदम छोटीशी घेणार आहे आपण, कारण फिनिशिंग आपलं सुंदर दिसलं पाहिजे याच्यासाठी. तर बघू शकता तुम्ही की चेन स्टिच घेताना आपण एकदम छोटेसे चेन स्टिच घेतोय. आणि त्यानंतर जेव्हा तुमचे 5 जेव्हा चेन स्टिच होतात, आता ही झाली आपली 1 2 3 4 5 आणि त्यानंतर हा जो काही 6वा आहे तर याच्यामध्ये आपण जे काही बीड आहे तर तो बीड अशा पद्धतीने इन्सर्ट करणार आणि त्यानंतर आपण हा बीड याच्यामध्ये सोडून देणार आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला 5 स्टिच घ्यायच्यात, म्हणजेच की 1 2 3 4 आणि 5 स्टिच झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये एक बीड इन्सर्ट करणार आणि त्यानंतर पुन्हा आपण जी काही प्रोसिजर आहे ती कंटिन्यू करणार आहे. तर हे बघा, हे जे तुम्हाला मी याच्यासाठी म्हटले की हे फक्त प्रॅक्टिससाठी यूज करा, कारण हे जे बीड आहे तर ह्या बीडचे काही जे आकार आहेत तुम्ही बघू शकता की काही जे आकार आहेत ते एकदम असे वेडेवाकडे, पण प्रॅक्टिससाठी ॲज अ स्वस्तामध्ये तुम्हाला जर मटेरियल वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे बीड वापरा, कारण हे जे काही बीड्स आहेत तर हे महाग पडतात. म्हणजेच की तुम्हाला 50 रुपयांचा जेव्हा बंच पडतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 माळा येतात, 10 ते 8 ते 9. कारण कसं होतं की ज्या लोकेशन वाईज त्याचे रेट वेगवेगळे आहेत, तर त्यामुळे तुम्ही हे जे ऑनलाईन बंच आहे तर ते 100 ग्रॅमपर्यंत मिळतं तुम्हाला, 150 पर्यंत. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे बीड्स आहेत तर हे परवडतात. तर मी तुम्हाला त्याचा लिंकही देईल डिस्क्रिप्शनमध्ये, जे की मिशोवरून मी मागवले होते. तर त्याचबरोबर जर का तुम्हाला दुसरा जर का ॲमेझॉनचा वगैरे हवा असेल तर ॲमेझॉनवरून सुद्धा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने दुसरा इन्सर्ट केला आपण. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चेन स्टिच कंटिन्यू करायची आहे. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर पुन्हा आपल्याला बीड इन्सर्ट करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हेच कंटिन्यू पुढे करायचं. व्हिडिओ अजिबातही स्किप करू नका. काय होतं की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ कंटिन्युअस बघता त्याच वेळेस तुम्हाला पुढची जी काही प्रोसिजर आहे किंवा मधली जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते, आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ स्किप करता तर त्यावेळेस तुम्हाला मधली जी काही इन्फॉर्मेशन मिळत नाही आणि त्यानंतर तुम्हाला मध्ये असं वाटतं की ठीक आहे आपल्याला हेच कंटिन्यू करत असतील तर त्याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहेत तर त्या मिस होतात. आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करायची वेळ येते, रिअलमध्ये तुम्हाला करायची वेळ येते तर त्यावेळेस काही ना काहीतरी इश्यू येतात. तर त्यामुळे छोट्या मोठ्या टिप्ससाठी आपण व्हिडिओ अजिबातही स्किप करून न करता तुम्ही कंटिन्युअस बघा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही टिप्स आहेत तर त्या टिप्स आणि ट्रिक्स कळतात. तर त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता की हे कशा पद्धतीने नीडल पकडायची आहे तर ही सुद्धा तुम्हाला सांगितलेली. आता इथे एंड नॉट ज्यावेळेस आपण देतो हेच तुम्ही कंटिन्यू लाईन भरपूर मोठी करू शकता. तर आता मी तुम्हाला ह्या जे काही बीड्स आहेत तर ह्या बीड्सची दाखवते की कशा पद्धतीने फिनिशिंग येते. हे तुम्ही बघू शकता की इथे हे जे काही मणी आहेत तर हे फक्त ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून का बरं यूज करायचे तर त्याचा फरक तुम्हाला कळेल. बघा तुम्ही झूम करून की याच्यामध्ये किती फरक आहे. ज्यावेळेस हे मणी जे आहेत, हे ऑनलाईन मागवलेले मणी जे आहेत तर ते मणी असे एकदम इक्वल नाही दिसत, तर ते एकदम वेगवेगळे दिसतात. तर त्याचबरोबर आता आपण इथे एंड नॉट टाकणार आहे. ज्या पद्धतीने आपण सिल्क थ्रेड याला जो काही आपला रेग्युलर चेन स्टिच ज्यावेळेस घेतली होती तर तशा पद्धतीने जसा चेन स्टिच एंड नॉट टाकली होती तशाच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा करायचं.
तर इथे आपले एंड नॉट झालेली आहे. आता आपण दुसरा जो काही आहे म्हणजेच की आपले जे काही बीड्स आपण जे फिनिशिंगसाठी यूज करणार म्हणजेच आपल्या ब्लाऊजवरती यूज करणार, तर ते कशा पद्धतीने त्याच्या कशा पद्धतीने वर्क येतं तर ते बघूयात. तर आता सुरुवात कशी केली होती आपण तशाच पद्धतीने आपण इकडनं सुद्धा घेणार आहे. म्हणजेच की आपण नॉट टाकून घ्यायची आहे जे काही. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता प्रत्येक वेळेस तुम्हाला धागा तोडण्याची गरज नाही आहे. कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता तर पुन्हा इथे एंड नॉट दिल्यानंतर हा धागा तुम्ही कितीही खेचलात तरीसुद्धा तो तुटत नाही किंवा निघणारासुद्धा नाही तुमचं वर्क. तर त्यामुळे तुम्हाला इथे कट करून पुन्हा एकदा हे करण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही परत तोच धागा ज्या साईडला तुम्हाला सुरुवात करायची आहे तिथे तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही वर्क करता तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला जर का जवळ असेल तर तुम्हाला ते परत कट करून परत एकदा कंटिन्यू करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे. म्हणजेच कट करण्याची गरज नाही आहे तर तुम्ही ॲज तोच धागा तुम्ही कंटिन्यू करू शकता. कारण इथे तुम्ही एंड नॉट दिलेली आहे बरोबर. तर त्यामुळे आपल्याला त्याचीसुद्धा काहीच गरज नाही आहे. आता तुम्ही बघू शकता की आपण जो काही दुसरी जी काही लाईन आहे तर ती सुरू करतो आहे. तर त्यासाठी आपण इथे कुठेही धागा कट केलेला नाही आहे. आपण ह्याच वर्कमध्ये कंटिन्यू करतो आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आता इथे आपण 2 ऑलरेडी चेन स्टिच दिलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण इथे दिलं होतं तशाच पद्धतीने 4 स्टिच झाल्या, 5वी स्टिच झाली. त्यानंतर आपण आता हे जे काही बीड्स आहेत म्हणजेच की हे जे छोटे बीड्स आहेत जे की फिनिशिंगला एकदम सुंदर आहेत, इक्वल आहेत, सगळे बीड्स एकसारखे आहेत. तर ते बीड्स इथे आपण यूज करून बघतोय की फिनिशिंगमध्ये किती फरक येतो हे तुम्ही स्वतः बघू शकता. आता हे तुम्ही बघू शकता की आपण सेम पद्धतीने ज्या पद्धतीने ही लाईन जी कंप्लीट केली होती तशाच पद्धतीने आपण आता ही लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. त्याचनंतर आता आपण एंड नॉट देऊन घेणार आहे. जशी की आपण पहिलेसुद्धा एंड नॉट दिलेली आहे. तर तुम्हाला परत दिसावं म्हणून हे बघा अशा पद्धतीने एंड नॉट आपली देऊन घ्यायची. एंड नॉट दिल्याच्या नंतर एंड नॉटसाठीचा पण व्हिडिओ आपण झूम करून दाखवलेला आहे की कशा पद्धतीने एंड नॉट द्यायची. तुम्हाला जर आत्ता समजली नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. यासाठी मी तुम्हाला सांगते की सुरुवातीचे व्हिडिओ एक आणि पहिला आणि दुसरा दिवस हे नक्की बघा, आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला याच्यामधले फरक समजतील. त्याचबरोबर चेन स्टिच कशी टाकायची, सुरुवात कशी करायची, स्टँड कसं असतं, त्याचबरोबर रिंग कोणती वापरायची. जर का तुमच्याकडे स्टँड नसेल, तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही फक्त रिंग वापरून सुद्धा कशा पद्धतीने स्टिच करू शकता. आणि त्याचबरोबर हे स्टिचसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. तर त्यासाठीचा व्हिडिओ नक्की बघा. आणि त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ आपण बीड वर्कमध्येच घेणार आहे. पण तो बीड वर्क जो की ब्लाऊजवरती कशा पद्धतीने म्हणजेच की आपण जर का वेगवेगळे शेप जर घेतले, त्याचबरोबर आपण ज्यावेळेस बीडची लाईन बनवतो तर ती सिंगल बीडनी कशी बनवायची किंवा डबल बीडनी कशी बनवायची किंवा किती बीड आपण वापरले पाहिजे, जेणेकरून काय होईल की आपलं जे काही फिनिशिंग आहे तर ते एकदम सुंदर येईल, सोबर येईल. यासाठी आपण किती बीड वापरले पाहिजे ह्या सगळ्याचा पुढचा व्हिडिओ आपण नक्की बघा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आता बघू शकता की हे 2 आपण वेगवेगळे बीड्स इथे यूज केलेले आहेत. फिनिशिंग सिमिलर आहे थोडीफार, पण जेव्हा तुम्ही बीड्स असे आडवे टाकता तर हे बीड्स अजिबातही हलत नाहीत. आणि जेव्हा तुम्ही हे जे काही ऑनलाईनचे जे बीड आहेत तर हे जेव्हा तुम्ही असे हे करता तर त्यावेळेस त्याची आकार जो आहे तो इक्वल अजिबात नाही आहे. पण ह्याचं सोबर एकदम सुंदर असं दिसतंय. तुम्ही बघू शकता इथे हे बघू शकता तुम्ही की ही जी काही आपली लाईन आहे ती एकदम इक्वल दिसते. आणि हे जे काही बीड्स आहेत तर ते असे आडवे पडतात आणि ते दिसायला सुद्धा एकदम असे इक्वल दिसत नाही आहेत. तशी ही जी लाईन आहे ही इक्वल दिसते. त्यामुळे फिनिशिंग करताना म्हणजेच की ब्लाऊज वर्क करताना फिनिशिंगसाठी तुम्ही नक्की हे वाले बीड्स जे काही छोटेवाले बीड्स मी सांगितले होते म्हणजेच की हे वाले बीड्स जे की तुम्हाला माळीमध्ये मिळतात तर हे बीड्स नक्की यूज करा. आणि त्याचबरोबर हे जे काही ऑनलाईन जे काही बीड्स म्हणजेच की आपण जे काही ऑनलाईन मागवलेले बीड्स आहेत तर हे प्रॅक्टिससाठी ॲज अ प्रॅक्टिसनर म्हणून तुम्ही यूज करू शकता. कारण हे इझिली इन्सर्टही होतात आणि इझिली रिमूव्हसुद्धा होतात आपल्या निडलमधून. त्याचबरोबर 14 नंबर सुरुवातीला तुम्ही निडल यूज करू शकता आणि त्यानंतर वेगवेगळ्या निडल्स वेगवेगळ्या याच्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल की कोणती निडल कोणत्यासाठी यूज करायची, म्हणजेच की बीड वर्कसाठी कोणती, जरदोशी वर्कसाठी कोणती, तर ते पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला चॅनल जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा त्यालासुद्धा फॉलो करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.